मुलगी झाल्याच्या कारणावरून वारंवार मानसिक शारीरिक छळ करत माहेरून पैसे आणि सोन्याचे दागिने आणण्याची मागणी करत विवाहितेला मारहाण केल्याप्रकरणी सासू, पती आणि दिराविरोधात कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुलगी झाल्याच्या कारणावरून वारंवार मानसिक शारीरिक छळ करत माहेरून पैसे आणि सोन्याचे दागिने आणण्याची मागणी करत विवाहितेला मारहाण केल्याप्रकरणी सासू, पती आणि दिराविरोधात कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कागल तालुक्यातील एका 25 वर्षीय विवाहितेनं याबाबत फिर्याद दिली आहे। डिसेंबर 2024 ते 4 जुलै 2026 या कालावधीत आरोपींनी फिर्यादीचा सातत्यानं मानसिक आणि शारीरिक छळ केला। फिर्यादीला मुलगी झाल्यामुळे तिचा वारंवार कमीपणा काढत तिचा अपमान करण्यात आला। याच कारणावरून तिला सतत त्रास देत मानसिक छळ केल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आले। तसंच माहेरहून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने आणावेत अशी मागणी करत आरोपींकडून शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करण्यात येत होती। 4 जुलै रोजी सकाळी झालेल्या वादात फिर्यादीला मारहाण करून तिचा डावा हात धरून ढकलल्यानं ती जखमी झाल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आलाय। आता प्रेग्नन्सी नंतर, डिलिव्हरी नंतर मुलगी झाली म्हणून मला खूप छळ केलाय। मुलगी झाली म्हणून तू घराकडे येऊ नकोस, आम्ही तुला नांदवून घेणार नाही आणि माहेरी जा निघून, अशा धमक्या मला दिलेल्या आहेत। आणि मुलगीला अतिशय त्यांनी म्हणजे अशी वागणूक दिली आहे की तिला हात सुद्धा लावलेला नाही, तिला आतापर्यंत त्यांनी घेतलेलं सुद्धा नाही। ती रडायला लागली, भुकेनं कळवळायला लागली तरी सुद्धा तिला हातात त्यांनी कधी घेतलेलं नाही। तिचं सगळं मी आतापर्यंत बघितलंय। सासरी येऊन फक्त 15 दिवस झालेले मला, आणि असं प्रकारे माझ्यासोबत घडलेला आहे। आणि खूप मारहाण केली आहे, अशी मारहाण केली की मी आता वर्षभर तरी माझ्या मुलगीला उचलून घेऊ शकत नाही, एवढं माझा हात आता कमकुवत झाला आहे। आणि डॉक्टरांनी तेवढं रिस्क सांगितली मला। शस्त्रक्रिया मोठी झाली आहे। माझी हृदयाची जी रक्तवाहिनी होती डाव्या हाताची ती पूर्ण तुटलेली, त्याची शस्त्रक्रिया झाली। डावा हाताचं हाड पूर्ण माझं तुटलेलं होतं। आणि माझ्या आईवडिलांनी सगळं आत्तापर्यंत माझं बघितलं आहे। हॉस्पिटलमध्ये जेवणाचा डबा आणण्यापासून मला जेवण भरवण्यापर्यंत सगळं त्यांनी माझं केलेलं आहे। भावाने सगळं बघितलेलं आहे। बाळाचा सांभाळ आत्तापर्यंत आईने, माझ्या भाऊजींनी सगळ्यात केला आहे। माहेरच्यांनी सगळ्यांनी बघितलं आहे आणि सासरच्यांनी जरासुद्धा लक्ष दिलेलं नाही आहे या गोष्टी। आणि एवढं मारून सुद्धा अजूनपर्यंत त्यांना पश्चातापाची भावना नाही आहे। या प्रकरणी सासू ॲडव्होकेट नीता शिवाजीराव मगदूम, पती धैर्यशील शिवाजीराव मगदूम आणि दीर शिवराज शिवाजीराव मगदूम राहणार शिववैभव हाऊस, अखिलेश पार्क, कागल यांच्या विरोधात कागल पोलीस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हा दाखल झालेली महिला ही नामांकित वकील असल्याची माहिती मिळते आहे। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे।